नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ आणि जय शिवराय। तर आजच्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर शर्विल आणि बाबा या यूट्यूब चॅनलला आपण एन्जॉय करा। थँक्यू। तर मित्रांनो, शेवटी प्रवास सुरू झाला आहे आणि सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हॅपी रिपब्लिक डे टू ऑल। आणि आज मी जिथे चाललो आहे हे सगळ्यांना अर्थात माहिती असेल। आणि मी आज चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CST या स्थानकाजवळ असलेला एक महत्त्वाचा मुंबईचा सोहळा जो आहे काळा घोडा फेस्टिवल। आणि मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केला होता की हा जो फेस्टिवल आहे तो मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल। तर मग आता मी संडे आहे त्यामुळे गर्दी असेल, त्यामुळे बघूया काय काय करता येते। आणि महत्त्वाचं म्हणजे ही माझी सोलो ट्रिप आहे। कोणी आज दुर्दैवाने म्हणा कोणी आज माझ्यासोबत कॅमेरामॅन नाही आहे, त्यामुळं अशा टाईपचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न माझ्याकडून पहिल्यांदा होतो आहे। तरी पण मला खात्री आहे की तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल, कारण प्रत्येकाची प्रायोरिटी असतात। त्यामुळे मी असं सांगेन की जेवढे पण छोटे यूट्यूबर्स असतील अर्थात त्यामधला मी एक आहे, त्यामुळे आपण इतरांवर डिपेंड न राहता आपल्याला जे काय करायचे ते आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे। त्यामुळे असा थोडासा टाईम काढून आपण अशा महत्त्वाचे इव्हेंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे आणि त्याचा छोटासा प्रयत्न। चला तर मित्रांनो, फायनली मी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आणि आपण पाहू शकाल की किती प्रचंड गर्दी आहे। हे बघा, या स्थानकाबाहेरचं हे दृश्य। आणि आपण पाहू शकता की कशा पद्धतीने हा जो प्रजासत्ताक दिन आहे त्याचं हे सेलिब्रेशन या ठिकाणी केले जाते अर्थात संपूर्ण भारतामध्ये। त्यामुळे आजची प्रचंड जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते ही खास करून आज जो रिपब्लिक डे आहे आणि त्यात संडे देखील आला आहे त्या अंगाने म्हणूया। त्यामुळं जसं म्हणतात ना बिहाइंड द सीन्स, त्यामुळं आज माझा कोण कॅमेरामॅन नसल्यामुळं बिहाइंड द व्हॉइस आय होप मला खात्री आहे की तुम्ही एन्जॉय कराल, कारण अत्यंत प्रचंड संख्येने इथे लोक आलेत। प्रजासत्ताक दिन हे निमित्त आहेच, त्याशिवाय आज आपण आता इव्हेंट कव्हर करणार आहोत त्यासाठीची ही देखील गर्दी आहे प्रचंड। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे मुंबईतील अत्यंत महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे। मित्रांनो, आता आपण मागे जे काही दृश्य पाहिलं तो डोंबारेचा खेळ होता। तर दुःखद असं हे दृश्य मला वाटलं, कारण आजही भारत स्वतंत्र होऊनही अशा प्रकारचे नृत्य त्यांना करावे लागत आहेत। स्ट्रीट प्ले अशा पद्धतीचे करावे लागत आहेत। हे खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या देशाचं। असो, अर्थात ते त्यांचे उपजीविकेचे साधन असावं।
सो फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत कालाघोडा इथे. मला खरंच माहिती नाही की हा माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय की नाही, कारण खूपच गर्दी आहे. त्यामुळं ॲज ए सेड की बिहाइंड द सीन त्याप्रमाणे बिहाइंड द व्हॉइस तुम्हाला ऐकावं लागेल. याची काही दृश्य आहेत ती मी माझ्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करेन. आणि कालाघोडा हा जो काही फेस्टिव्हल आहे हा साधारण 1999 म्हणजे की मला वाटतं 25-26 वर्ष असेल. हा साधारण फेबच्या पहिल्या वीकमध्ये चालू होतो आणि साधारण 9 ते 10 दिवस असतो हा उत्सव. हा जो काही सोहळा आहे. परंतु यावर्षी मात्र आपण याच्या ज्या डेट्स आहेत त्या 25 जानेवारी म्हणजे कालच चालू झाला आहे हा फेस्टिवल. आणि तो असणार आहे पुढच्या 2 फेबपर्यंत, म्हणजे साधारण एक 8 दिवसांचा कालावधी आहे. आणि ॲज ए सेड की हा जो फेस्टिवल आहे हा खरं तर त्या कलाकार जे यामध्ये समाविष्ट होतात, म्हणजे हा जो फेस्टिवल आहे तो खरं तर येथील स्थानिक कलाकार, काही बाहेरचे कलाकार, इंटरनॅशनल जे आर्टिस्ट आहेत ते देखील यामध्ये समाविष्ट होतात आणि वेगवेगळ्या कलांचं इथे सादरीकरण होतं. अर्थात याची जी वेळ आहे ती सकाळी 10 वाजता ते रात्री 10 किंवा जास्तीत जास्त 11पर्यंत असतं. आणि ॲज ए सेड कालाघोडा फेस्टिवल जो मुंबईत प्रसिद्ध आहेच, परंतु इतरही उपनगरी जे आहेत तिथूनही लोक प्रचंड प्रमाणात लोक येतात आणि आज असतातच त्यांचे आर्ट सादर करतात. त्याप्रमाणे इंटरनॅशनल लेवलचे जे काही आर्टिस्ट असतात ते देखील या ठिकाणी त्यांची काही प्रोडक्ट्स घेऊन येतात किंवा होममेड वस्तू आपल्याला पाहायला मिळतील, इको फ्रेंडली वस्तू आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे अर्थात हे पर्यटन आहे. त्यामुळे तुम्हाला इथले एखाद्या काही वस्तू किंवा बघा ही जी काही स्टोर्स दिसत आहेत त्यामध्ये एखाद्या काही अशा वस्तू तुम्हाला जर आवडल्या तर ते तुम्ही सहजरित्या विकत घेऊ शकता. आणि एक क्रिएटिव्हिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर वरती आपण पाहू शकाल, हे बघा जे काही छत केलं आहे ह्या छत देखील तुम्हाला सांगून जाईल की व्हॉट काइंड ऑफ क्रिएटिव्हिटी इट इज. हे पहा मस्तपैकी. सो त्यामुळे अशी आपल्याला भरपूर सारी स्टोर्स जे आहेत ती आपल्याला अशी एक्सप्लोर करायची आहेत वन बाय वन. आणि बिहाइंड द सीन जसा तुम्ही माझा व्हॉइस एन्जॉय करताय तसंच मला वाटतं प्रत्येक वेळी मला अशी माहिती देता येणार नाही आहे, कारण एवढा बाहेरचा आवाज तुम्हाला ऐकायला येतच असेल माझ्या आवाजासोबत. आणि गर्दी देखील प्रचंड आहे. त्यामुळे आपण जी महत्त्वाचे आहेत स्थानं ते आपण नक्की दाखवणार आहे. अर्थात सगळे कव्हर करू आपण, ठीक आहे. फक्त ही जी काही दृश्य आहेत, ही जी काही छायाचित्र आहेत, ही छायाचित्र फीत जी आहे ती तुम्ही एन्जॉय करा आणि शेअर करा. सोहळा आणि या सोहळ्यात देशातील इतर राज्यातील प्रतिनिधी त्यांचं नेतृत्व करतात आणि त्यांचं कल्चर या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतात. मग ते संगीत असेल, नृत्य असेल, चित्रकला असेल, अशा विविध प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलं जातं. त्यामुळे खऱ्या अर्थाने जे कलाकार आहेत किंवा इव्हन थिएटर देखील, त्यामुळे खऱ्या अर्थाने जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी ही मौज आहे. आणि ही मौज एन्जॉय करण्यासाठी तुम्ही नक्की या व्हिजिटला प्लेस द्या. आणि मला आठवते मी साधारण हा सोहळा हा माझा दुसरा अटेम्प्ट आहे आणि मी 2012-13मध्ये काळघोड्याला आलो होतो आणि त्यानंतर या ऑलमोस्ट 12 वर्षाच्या कालावधीनंतर परत येते. त्यामुळे इथे खूप काही चेंजेस झालेले दिसत आहेत.
चला तर मित्रांनो, वेळ आले तुमची रजा घेण्याची. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ किंवा रॅदर ही जी काही व्हिडिओज आहेत ती तुम्हाला आवडली असतील. मला जर विचाराल की कालाघोडा एक्सपिरियन्स तुझा कसा होता, तर आय वुड से की छान होता. काय काय आर्ट्स आहेत, पण स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की हा म्हणजे कल्चरल जो व्हायला हवा, हा जो काही फेस्टिवल तो थोडाफार कमर्शियल झालेला दिसायला मिळेल आपल्याला. कारण खूप साऱ्या ॲडव्हर्टाईजमेंट, अर्थात हे आजचं खरं तर गरज असेल, पण थोडंसं कल्चर न ठेवता जास्त कमर्शियल मला वाटलं आतमध्ये. तरी पण मला वाटतं आहे की ह्या व्हिडिओज बघून तुम्हाला ते बऱ्यापैकी आवडले असतील. आणि मी एक यूट्यूबर म्हणून किंवा एक प्रेक्षक किंवा कलाप्रेमी म्हणून मी विनंती करेन की तुम्ही जर येत आहे या फेस्टिवलला पाहण्यासाठी, तर मी म्हणेन की विकेंडला नाही येता वीकडेजमध्ये या, जेणेकरून ही जी काही गर्दी आहे ती गर्दी तुम्हाला एकंदरीत कमी मिळेल आणि तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओज, पाहिजे त्या पोजेसमधले फोटोज तुम्हाला करता येतील, टाकता येतील. आणि अशा प्रकारे तुमचा निरोप घेतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.